आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर. चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन. उपस्थितांना संविधानाच्या प्रती वाटून व्यक्त केली आदरांजली. ठाण्याचा घोडबंदर रोड आज 24 तासांसाठी बंद. आज रात्री 12 पासून ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद. पुणे बंगळुरू मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन धावणार. आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष ट्रेन धावणार. विमानाचा फटका बसलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा. इंडिगोची विमानं रद्द. बहुतांश प्रवाशांना नाहक मनस्ताप. संभाजीनगरातून पुढील 3 दिवस कुठलंही बुकिंग नाही. काउंटरवर एकच गर्दी उसळली. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव रुग्णालयात दाखल. पुणे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू. मी 2022ला एक मोठं ऑपरेशन केलं. ठाणे हे खणखणीत नाणं. तुम्ही चिंता करू नका. एकनाथ शिंदेंचं ठाणेकरांना आश्वासन. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. अधिवेशनासाठी 7000 पोलिसांची सुरक्षा तैनात असणार. दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 200हून अधिक जणांना विषबाधा. कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातली घटना. विषबाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. महाडमधील शिवसेना राष्ट्रवादी राड्या प्रकरणी 2 आरोपींना अटक. सुशांत जाबरे यांच्या 2 अंगरक्षकांना अटक. वरळीत कामगार युनियनवरून भाजपा आणि ठाकरे गटात वाद. कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद. आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार, भाजपची भूमिका. महापालिकेचे बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे स्तोवाच. मतभेद झाले, मनभेद नाहीत. राणे चव्हाण वादावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्कची नोटीस अमान्य. पार्थ पवार अमेडिया कंपनीत भागीदार. कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पुण्यातील नवले पुलावरील वेगमर्यादेत बदल. भूमकर पूल ते नवले पूल ताशी 40 किलोमीटर वेगमर्यादा. अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय. नीता अंबानींच्या कार्यक्रमाला ठाकरे पितापुत्रांची उपस्थिती. अभिनेता रितेश देशमुखची सहपत्नी खजेरी स्वदेश फ्लॅगशिप स्टोअर कार्यक्रमात उपस्थित. 2 दिवसांचा दौरा संपवून व्लादिमीर पुतीन रशियाला रवाना. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिला निरोप. राष्ट्रपती भवनात पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर. राजघाटावर महात्मा गांधींना केलं अभिवादन. भारत रशियात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी. रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार. दहशतवादी हल्ले रोखण्यात रशियाची भारताला मदत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी पेटतायत शेकोट्या. विशाखापट्टणम वनडेत दोन्ही संघासाठी करो वा मरो. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. शेवटचा वनडे सामना रंगणार.